नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराईज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराईज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेटजवळ, चिखली रोड, बुलढाणा. सलग 12 तास पुस्तक वाचून बाबासाहेबांना करण्यात आले अभिवादन. मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राबवला उपक्रम. मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सलग 12 तास पुस्तक वाचून अभिवादन करण्यात आले. मयूरकुंज या ठिकाणी दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सलग 12 तास बुलढाणा शहरातील विद्यार्थी, अधिकारी, डॉक्टर व विविध क्षेत्रातील मान्यवर वाचकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. डॉक्टर वैशाली निकम, डॉक्टर गजेंद्र निकम, श्याम पवार यांनी विविध विषयांची पुस्तके या वाचन उपक्रमासाठी उपलब्ध करून दिली. या वाचन उपक्रमासाठी माजी उपजिल्हाधिकारी श्याम पवार, डॉक्टर वैशाली निकम, श्रद्धा पवार यांनी पुढाकार घेतला. सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. आम्ही डॉक्टर बाबासाहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलग 12 तास वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमाचं हे 4थं वर्ष आहे. हा उपक्रम आयोजित करण्याचं मुख्य कारण म्हणजे वाचन संस्कृती जी आज लोप पावत चाललेली आहे सोशल मीडियाच्या काळात, तिला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना महामानव किंवा ज्ञानसूर्य असं म्हटलं जातं, ते त्यांच्या महामानव बनण्याच्या मागे वाचन हा एक फार मोठा महत्त्वाचा घटक होता. असं म्हटलं जातं की सलग 18 तास वाचन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 7 भाषा अवगत होत्या आणि त्यांनी वयाच्या अगदी फार कमी वयात परदेशात जाऊन बॅरिस्टरपर्यंतची. अलीकडे सोशल मीडियाच्या काळामध्ये, ऑनलाईन लर्निंगच्या काळामध्ये किंवा रील्स आणि शॉर्टच्या या काळामध्ये मुलांचं वाचणं फार कमी झालेलं आहे आणि मुलांना ती सवय लागावी म्हणून मृण्मयी फाउंडेशनच्या वतीने आम्ही हा 1 दिवसाचा 12 तास वाचनाचा कार्यक्रम ठेवला आहे. पण आम्हाला इथेच थांबायचं नाही आहे, तर आता आम्ही हाच कार्यक्रम वर्षभर राबवण्याचा प्रयत्न करतो. पण आजच्या पिढीमध्ये हे संपत चाललं आहे आणि म्हणूनच हा उपक्रम की 12 तास वाचन, तुम्ही कधीही या आणि कितीही वेळ, तुम्हाला जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ वाचा. मी या उपक्रमामध्ये गेल्या 2 वर्षांपासून सहभागी होती आहे आणि पूर्ण 12 तास बसते आहे. नाही वाचून झालं तरी आपल्या सभोवताली लहान लहान मुलं असतात, ती गोष्टींची. शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझी मुलगी सुद्धा इथे वाचनासाठी आलेली आहे. तिचा मागच्या वर्षीचा सुद्धा असाच अनुभव होता की माझं खूप वाचन झालं आणि त्यामुळे बऱ्याचशा स्टोरीज मला वाचनात आल्या. त्यामुळे तिला निश्चितच जीवनामध्ये उपयोग झाला आणि मी सुद्धा या उपक्रमामध्ये आज सहभागी होते.